श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरी लक्ष्मी येणार आहे, हे आहेत मोठे संकेत. स्वामींचा आजचा संदेश. माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत खास आहे, कारण आज आपण अशा काही संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे संकेत साधे नाही. हे संकेत सांगतात की तुमच्या घरात आता सुख, समृद्धी, पैसा, आनंद आणि माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा अचानक नशीब बदलायला सुरुवात होते. काही गोष्टी पूर्वीप्रमाणे राहत नाहीत. घरात आनंद वाढतो, मन शांत राहू लागते, अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि हे सर्व घडण्याआधी देव काही संकेत देत असतात. पण अनेक लोक हे संकेत ओळखत नाहीत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. भक्त संकटात असो किंवा दुःखात, स्वामी नेहमी त्याच्या पाठीशी उभे असतात. आणि जेव्हा स्वामींची कृपा सुरू होते तेव्हा लक्ष्मी माता देखील त्या घरात प्रवेश करतात. आजच्या या विशेष शनिवारच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत असे काही गुप्त आणि शुभ संकेत. जे दिसू लागले तर समजून घ्या की तुमच्या घराचा वाईट काळ आता संपत चालला आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, देव कधीही थेट येऊन सांगत नाहीत की आता तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे, पण ते काही संकेत देतात. हे संकेत कधी स्वप्नातून मिळतात, कधी घरातील वातावरणातून मिळतात, तर कधी मनाच्या बदलातून मिळतात. अनेक वेळा आपण म्हणतो, अचानक सगळं चांगलं चाललंय वाटायला लागलं आहे. हेच दैवी संकेत असतात. ज्या घरात भक्तीने असते, प्रेम असते, सत्य असते, मोठ्यांचा आदर असतो, त्या घरात लक्ष्मी माता टिकून राहतात. पहिला संकेत, घरातील वातावरण अचानक शांत होणे. जर काही दिवसापासून तुमच्या घरात विनाकारण शांतता आणि आनंद जाणवत असेल तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. पूर्वी ज्या घरात सतत भांडण व्हायची, तणाव असायचा, राग असायचा, तिथे अचानक प्रेम वाढू लागले. घरातील लोक एकमेकांशी चांगलं बोलू लागतात, मन प्रसन्न राहू लागतं. हा साधा बदल नाही, हा संकेत सांगतो की घरातील नकारात्मक ऊर्जा आता कमी होत आहे आणि सकारात्मक ऊर्जा वाढत आहे. माता लक्ष्मी अशाच घरात प्रवेश करतात जिथे शांतता असते. दुसरा संकेत, देवघरातील दिवा तेजाने जळणे. जर तुम्ही रोज देवघरात दिवा लावत असाल आणि अचानक तो दिवा खूप तेजाने शांतपणे जळू लागला असेल तर समजून घ्या की देवांची कृपा तुमच्यावर होत आहे. विशेषतः शनिवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर लावलेला दिवा जर खूप सुंदर दिसत असेल तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. अनेक भक्त सांगतात की मोठा चमत्कार घडण्याआधी त्यांच्या घरातील दिवा खूप तेजाने जळू लागला आहे. दिवा म्हणजे सकारात्मक ऊर्जा, आणि जिथे प्रकाश असतो तिथे लक्ष्मी माता नक्की येतात. तिसरा संकेत, वारंवार श्री स्वामी समर्थ हे नाव ऐकू येणे. भक्तांनो, कधी कधी अचानक जिथे जाल तिथे स्वामींचे नाव कानावर पडू लागते. मोबाईल उघडला तर स्वामींचा व्हिडिओ दिसतो, रस्त्यावर गेलात तर स्वामींचे फोटो दिसतात, कोणीतरी श्री स्वामी समर्थ म्हणताना ऐकू येतं. हा योगायोग नसतो, हा स्वामींचा संकेत असतो की ते तुमच्या सोबत आहेत. आणि जेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात तेव्हा लक्ष्मीचा मार्ग आपोआप खुला होतो. चौथा संकेत, घराजवळ गाय येणे. शास्त्रांमध्ये गाय अत्यंत पवित्र मानलेली गेली आहे. जर अचानक तुमच्या घराजवळ गाय येऊ लागली, शांतपणे उभी राहू लागली,
तर हा शुभ संकेत असतो. गायीसोबत सकारात्मक ऊर्जा येते. गायीला अन्न दिल्याने अनेक दोष दूर होतात. ज्या घरासमोर गाय आनंदाने उभी राहते त्या घरात दैवी कृपा वाढते. 5वा संकेत, सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकू येणे. जर सकाळी अचानक पक्ष्यांचा गोड आवाज जास्त ऐकू येऊ लागला, चिमण्या घराजवळ येऊ लागल्या, तर हा शुभ संकेत आहे. पक्षी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. ते वातावरणातील नकारात्मकता कमी करतात. विशेषतः चिमणी घराजवळ येणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. 6वा संकेत, पैशाचे नवीन मार्ग खुलणे. अचानक आर्थिक परिस्थितीत बदल होऊ लागणे हा सर्वात मोठा संकेत असतो. कधी अडकलेले पैसे परत मिळतात, कधी नवीन काम मिळते, कधी व्यवसायात ग्राहक वाढतात, कधी अचानक चांगली संधी मिळते. हे सर्व संकेत सांगतात की आता लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होत आहेत. 7वा संकेत, स्वप्नात मंदिर किंवा पाणी दिसणे. स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने अत्यंत शुभ असतात. जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसत असेल, देवदर्शन होत असेल, स्वच्छ नदी किंवा पाणी दिसत असेल, तर हा शुभ संकेत आहे. विशेषतः स्वामी समर्थ स्वप्नात दिसणे म्हणजे तुमचा काळ बदलणार आहे. अनेक भक्त सांगतात की स्वामींचे दर्शन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडेल. 8वा संकेत, मन भक्तीकडे आकर्षित होणे. पूर्वी ज्यांना पूजा करायला आवडत नव्हती त्यांचंही मन अचानक भक्तीकडे वळू लागतं. नामस्मरण करावंसं वाटतं, मंदिरात जावंसं वाटतं, भजन ऐकावंसं वाटतं. हा संकेत सांगतो की तुमच्या आत्म्यात सकारात्मक बदल सुरू झाला आहे. 9वा संकेत, घरात सुगंध जाणवणे. कधीकधी कोणतीही अगरबत्ती नसताना घरात सुगंध जाणवतो. हा अनुभव साधा नसतो. अनेक संत सांगतात की दैवी शक्तींच्या उपस्थितीमुळे असा सुगंध निर्माण होतो. जर शनिवारी पूजा करताना तुम्हाला सुंदर सुगंध जाणवला तर समजा स्वामी तुमच्या घरात आले आहेत. 10वा संकेत, अडलेली कामे पूर्ण होणे. ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते ती अचानक पूर्ण होऊ लागतात. कोर्ट केस सुटते, नोकरी मिळते, लग्न ठरते, घरातील समस्या कमी होतात. हा स्पष्ट संकेत असतो की आता वाईट काळ संपत चालला आहे. भक्त हो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. घरातील आनंद, आरोग्य, प्रेम, शांती आणि समाधान ही सुद्धा लक्ष्मीची स्वरूपं आहेत. जर तुम्हाला हे संकेत दिसत असतील तर समजा स्वामींची कृपा सुरू झाली आहे. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वामी कधीही भक्तांना एकटे सोडत नाहीत. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हालाही असे शुभ संकेत अनुभवायला मिळाले असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.